Welcome to AV number 6, part number 6, 6, part number 6. Now let us move to next part, next preposition in. We use in with the names of big cities. तर काही विशिष्ट पद्धतीने शहरांची नावं असतील त्या ठिकाणी इन वापरतात. वीक्स आहे, आठवडे, सीझन्स आहेत, मंथ आहे, इयर्स आहे, सेंचुरीज आहेत. इन द मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग, बट ॲट नाईट. इनसाइड समथिंग. आय वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा, इन द मॉर्निंग. ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग अँड ॲडव्हेंचर कॅम्प्स आर ऑलवेज ऑर्गनाइज इन द समर. इन द समर बघा, उन्हाळ्यात. सुजाता केप द कीज इन हर पर्स. इन हर पर्स. ऑन इज यूज. इट इज यूज टू स्पेसिफाय डेज अँड डेट्स. तर दिवस किंवा तारखा दाखवण्यासाठी. इंडिकेट अस डिव्हाइस ऑर मशीन, फोन ऑर कॉम्प्युटर. तर त्या ठिकाणी एखादी डिव्हाइस असेल, एखादी मशीन असेल, ते दाखवताना सुद्धा त्या ठिकाणी ऑन वापरला. तर पार्ट ऑफ बॉडी, स्टेट ऑफ समथिंग अँड एक्सप्रेस सरफेस ऑफ समथिंग. तर एखादा सरफेस असेल, एखादा पृष्ठभाग असेल, त्यासाठी सुद्धा ऑन वापरतात. उदाहरणार्थ, स्टुडंट्स ऑफ आवर कॉलेज विअर द व्हाईट युनिफॉर्म ऑन सॅटरडेज. बघा, ऑन सॅटरडे. तर विद्यार्थी जे आहेत ते व्हाईट युनिफॉर्म शनिवारी घालतात. राकेश इज ऑलवेज ऑन द फोन. राकेश हा कायम फोनवर असतो, ऑन द फोन. ही हिट द बॉल ऑन हिज लेफ्ट टो. त्याचा बॉल जो आहे तो लेफ्ट टोला लागला. द जोकर ऑफ द सर्कस वॉज वेअरिंग अ बिग हॅट ऑन हिज हेड. Now go through all the text again and make a list of various prepositions, write their definition and make sentences of your own. Here are some prepositions that will definitely be brainstorming for you. तर आता हे काही प्रेपोजिशन या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे की कशा पद्धतीने ते आलेले आहेत. तर इन, इन टू, इनसाइड असे प्रेपोजिशन्स आहेत आणि ते कशा पद्धतीने आलेले आहेत. तर पहिलं आपण जर बघितलं, आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई. द फ्लावर्स स्टील ब्लूम इन स्प्रिंग. हा त्या ठिकाणी आला. द फ्रॉग जम्प इन टू द वेल. इनसाइड. द जॅकेट वॉज इनसाइड द कबर्ड. म्हणजे इन टू, इनसाइड. ऑन, ऑन टू, अभव, ओव्हर. ऑन. द डस्टर वॉज ऑन द टीचर्स डेस्क. ऑन. द चाइल्ड स्कॅटर्ड ऑल हिज टॉईज ऑन टू द फ्लोअर. ऑन टू द म्हणजे जमिनीवर यात, ऑन टू द फ्लोअर. वी वेर ड्रायव्हिंग ओव्हर द एक्सप्रेस वे. वी वेर ड्रायव्हिंग ओव्हर द एक्सप्रेस वे. त्या एक्सप्रेस वेवरून आम्ही ट्रॅव्हल केलं. माय फ्रेंड लव जस्ट अबव्ह माय अपार्टमेंट. माय फ्रेंड्स लिव्ज जस्ट अबव्ह माय अपार्टमेंट. बिसाइड, बिसाइड्स. रामू सिट्स बिसाइड हिज बेस्ट फ्रेंड इन द क्लासरूम. बिसाइड च्या बाजूला या अर्थाने बिसाइड. आणि बिसाइड्स आहे. बिसाइड्स बिंग लर्न द जेंटलमॅन इज अ गुड ह्युमन बिंग. तर नुसताच बिसाइड्स म्हणजे च्या शिवाय या अर्थाने. हा जो आहे तो बिसाइड च्या बाजूला आहे, बिसाइड्स आहे च्या शिवाय. बिसाइड्स बिंग लर्न द जेंटलमॅन इज अ गुड ह्युमन बिंग. फॉर, फ्रॉम, सिन्स. माय ग्रँडपॅरेंट्स विल स्टे ओनली फॉर 3 hours. My grandparents will stay only for 3 hours. For, from. My grandparents have been waiting since morning. My grandparents have been waiting from 10 o'clock. From, since. To, towards. I was going to school. I was going to school. आणि towards. I was going towards school. च्याकडे या अर्थाने. Down, below, under, beneath, underneath. Down. Down. The mountaineers came down safely. Below. The temperatures never went below 40 degrees. Under. The scenes under the sea were very well filmed. Beneath. My mother kept my football kit safely beneath the cot. And underneath म्हणजे चाखाली. You can search your slippers underneath the sofa. Underneath म्हणजे चाखाली. बिनीथचा अर्थ सुद्धा चाखाली असा होतो. बिनीथ, अंडरनीथ. तर हा शब्द साधारणतः वापरला जात नाही एवढा, पण बिनीथ आपण वापरतो. बिटवीन, अमंग, अमंगस्ट. देअर कॅन बी मोर. शी वॉज सिटिंग बिटवीन 2 of us. आय डिस्ट्रीब्युटेड द चॉकलेट्स अमंग ऑल माय फ्रेंड्स. माय सिस्टर वॉज द टॉपर अमंगस्ट द गर्ल्स. म्हणजे या पद्धतीने आपण हे प्रेपोजिशन जे आहे ते वापरू शकतो. त्यानंतर हाऊ टू प्रिपेअर अ स्पीच.
या ठिकाणी स्पीच कसं बनवायचं, तर त्याचे काही स्टेप्स या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे आलेलं आहे ग्रीटिंग्स स्टेप्स टू राईट अ स्पीच लँग्वेज सपोर्ट. तर कशा पद्धतीने स्पीच बनवायचं, तर ग्रीटिंग्स अँड सॅल्युटेशन, हॉनरेबल, रिस्पेक्टेड, तर ज्याला आपण नमस्काराचा किंवा अभिवादनाचा मायना असं म्हणतो, त्या ठिकाणी तो मायना जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. हॉनरेबल, रिस्पेक्टेड असं सुरुवात जी आपण करतो. इट इज अ मॅटर ऑफ प्राईड फॉर मी टू शेअर माय व्ह्यूज इन फ्रंट ऑफ अॅन ऑगस्ट गॅदरिंग. तर ही सुरुवात आहे. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, सुरुवात जो आहे सुरुवात जी करतो आपण ती हायलायटिंग इम्पॉर्टन्स, नीड, पर्पज एटसेट्रा. तर महत्त्व, गरज, हेतू, मेन बॉडी जी आहे अबाउट द टॉपिक इन डिटेल, इट्स सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स ऑफ द इश्यू, प्रॉब्लेम. तर मुख्य अंग जे आहे त्या भाषणाचं त्याच्यामध्ये एक डिटेलिंग जी आहे ती येते आणि ती समस्या असेल किंवा तो कुठलाही मुद्दा असेल तो आपण कशा पद्धतीने तो डिटेलमध्ये मांडत आहोत. सजेस्टिंग सम रेमेडीज, सोल्युशन, जर एखादी समस्या असेल तर त्याला रेमेडीज जी आहे, म्हणजे रेमेडीजचा अर्थ होतो उपाययोजना जी आहे, सोल्युशन जे आहेत, उत्तर ज्याला म्हणतो आपण किंवा उपाययोजना म्हणतो. कन्क्लुडिंग पॅरेग्राफ की एक शेवट असतो, अभिवादन पर शेवट असतो. एक्सप्रेसिंग थँक्स टू ऑर्गनायझर्स फॉर गिव्हिंग अन ऑपॉर्च्युनिटी अँड टू ऑडियन्स फॉर पेशंट लिसनिंग. आणि शेवटी आपण त्या ठिकाणी आभार मानतो की तुम्ही माझं छान पद्धतीने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. या अर्थाने लँग्वेज सपोर्ट, यूज रेटॉरिकल क्वेश्चन्स, त्या ठिकाणी रेटॉरिकल क्वेश्चन्सचा वापर करायचा. यूज फेमस कोट्स, पोएटिक लाईन्स, काही प्रसिद्ध वाक्य असतील किंवा काव्यपंक्ती असतील त्यांचा वापर करावा. यूज पर्सुएजिव्ह लँग्वेज, पर्सुएजिव्हचा अर्थ होतो मन वळवणारी, पर्सुएडिंग त्याला म्हणतो आपण, टू कन्व्हिन्स ऑर टू डायव्हर्ट वन्स माइंड बाय युझिंग द लॉजिक, त्याला म्हणतात पर्सुएजिव्ह करणं म्हणजे किंवा पर्सुएड करणं म्हणतात, युक्तिवादाच्या माध्यमातून मन वळवणं. तर असं काही लँग्वेज वापरता येईल का, तर भाषण म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय काय त्या ठिकाणी आहे ते इथे आलेलं आहे आणि काय काय वापरू शकतो, कुठल्या स्टेप्स आहेत त्या इथे दिल्या होत्या. विथ द हेल्प ऑफ द स्टेप्स गिवन अबोव राईट स्पीचेस ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. तर या वरच्या मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला एक भाषण त्या ठिकाणी बनवायचं आहे. ड्युटीज ऑफ अन आयडियल सिटिजन, तर आदर्श नागरिकाची कोणती कर्तव्य आहेत त्याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला भाषण बनवायचं आहे. इक्वॅलिटी अ ब्लेसिंग, त्या ठिकाणी समानता एक वरदान. मेरिट्स ऑफ डेमोक्रेसी, त्या ठिकाणी लोकशाहीची जी फायदे आहेत त्याबद्दल लिहायचं आहे. फ्रीडम ऑफ स्पीच, त्या ठिकाणी भाषण स्वातंत्र्याबद्दल लिहायचं आहे. ॲडव्हांटेजेस ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचे फायदे किंवा शिक्षणाचे त्या ठिकाणी खरे लाभ जे आहेत त्याबद्दल भाषण करायचं आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी, आणि विविधतेत त्या ठिकाणी एकता जी आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. या पद्धतीने भाषण आपण करू शकतो. देर आर मेनी करिअर ऑपॉर्च्युनिटीज दॅट अ ग्रॅज्युएट कॅन अवेल हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. कुठलाही एखादा ग्रॅज्युएट जो असतो, एखादा पदवीधर माणूस असेल त्याला किंवा तिला, तो त्याचं वापर जो आहे, अवेलचा अर्थ आहे टू मेक यूज ऑफ, तर तो आपल्या पदवीचा वापर करू शकतो. डिस्कस अँड मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द लिगल फील्ड, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट, कॉमर्स, ॲडमिनिस्ट्रेशन एटसेट्रा. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या विविध अशा ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ज्या संधी आहेत लिगल फील्डमध्ये, ज्याला आपण कायद्याचं क्षेत्र म्हणतो, इकॉनॉमिक्स म्हणतो, मॅनेजमेंट आहे, कॉमर्स आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, एखादा प्रशासन आहे, तर तुमच्या पदवीचा कशा पद्धतीने वापरू शकतो, कोणते कोणते करिअरच्या कोणत्या संधी त्या माणसाला आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. आणि शेवटी आपल्याला एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. व्हिजिट युअर कॉलेज लायब्ररी ऑर सर्च द इंटरनेट टू फाइंड ॲटलिस्ट 5 स्पीचेस. तर तुमच्या कॉलेज लायब्ररीला भेट द्या आणि त्या ठिकाणी इंटरनेट किंवा आपण बघू शकतो, इंटरनेटवर सर्च करू शकतो. टू फाइंड ॲटलिस्ट 5 स्पीचेस ऑफ डिफरंट रिनोन पर्सनॅलिटीज ऑफ द वर्ल्ड. तर जगातले जे काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांची काही महत्त्वाची आपल्याला माहिती गोळा करायची आहे. राईट द स्पीचेस इन युअर नोटबुक अँड सबमिट डेम टू युअर टीचर. आणि अशा महत्त्वाच्या जे महनीय व्यक्ती आहेत त्यांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला बघायचं आहे, शोधायचं आहे आणि त्याच्यावर एक भाषण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. हा प्रोजेक्टसाठी आपण त्या ठिकाणी ते बनवू शकतो. या पद्धतीने त्या ठिकाणी पिलर्स ऑफ डेमोक्रेसी हा टॉपिक आपण पूर्ण केलेला आहे आणि आपण नेक्स्ट टॉपिककडे आपण वळूया. इथे आपण थांबत आहोत. तर भाषण कसं बनवायचं
हे इथे प्रामुख्याने होतं आणि ते आपण थोडक्यात बघितलेलं आहे. आता हे डिटेलिंग जे आहे ते इतकं आपण करू शकत नाही, पण आपण एक छोटंसं भाषण वाचू शकतो आणि त्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर in this way we have finished our topic pillars of democracy. Let us stop here and move to next topic. Up to thanks. Okay.